मंजू एवढं नाश्त्याचं झालं ना, पूर्णाचं नैवेद्याचं बघूया. वय रमे, तू पूर्णाचं बघ, मी आणि सरला मावशी दुपारच्या स्वयंपाकाचं बघतो. हा बरं ठीक आहे, तसं बी चालेल. मी लगेच तयारी करायला घेते आणि मग मावशी आली की कर. मी आलेच पाणी टाकून झाडांना. हा मंजूला मी हेच सांगणार होतो. काही हवं होतं का तुम्हाला? मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो. कसलं आमंत्रण? मी आता गणेश मंडपात जाणार आहे लगेच. तर तुम्ही आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटा. ओके? काही झालं तर तुम्ही भेटायचंच. आज पूर्णाचा स्वयंपाक आहे बघा, मग दुपारचा बी स्वयंपाक करायचा आहे, संध्याकाळचं कामं बघायचे आणि बाईसाहेबांनी अजून काही कामं सांगितली ना तर ती बी करावी लागतील. आणि ते मी जातो, तुम्ही या तिथे आणि भेटाच. अहो ऐकून तरी घ्या, खरंच नाही जमणार हो आज. बरं ऐका तरी, कॉफी तरी घेऊन जा. बाय. तुम्ही येत आहे? अरे अरे हळू, काय चाललंय एवढी घाई गडबड? नाही, आहेत जरा काम. नाश्ता केला नसशीलच ना? नाही नको, तू काळजी नको करू. काही वाटलंच तर मी भुट्टा खाईन. येतो. कधी अगदी निवांत असतो आणि कधीतरी आग लागल्यासारखं धावत असतो. काय चाललंय ना ह्याचं काय माहित. बर, सगळी तयारी होत आली आहे ना? ठीक आहे, घेऊन येते. रमा, जी बाईसाहेब. तुझी हॉल मधली सगळी कामं झाली ना की हरीला सगळ्यांच्या रूम्स आवरून घ्यायला सांग. आणि हरीला सांग अंगण सुद्धा साफ करून घे. रावसाहेबांचं ऑफिस मात्र तू स्वतः साफ कर. हा, आजच्या काही झालं तरी ही सगळी कामं झाली पाहिजेत. जी बाईसाहेब, समधी कामं होतील. रमा, ते पूर्णाचं काय ते तुझ्या पद्धतीने कर बर का. सरला, अगं तुला कधीपासून हिची मदत लागायला लागली? अहो काय जादू करते माहिती नाही, पूर्णाच्या पोळ्यांना अगदी फुलक्यासारखे फुगते. जा जा रमा, तुझं रहस्य सांग तिला. ए चल. बाईसाहेब, ते मोबाईल विसरले होते. ठीक आहे, बघ होत एक मेसेज आलाय. फोन नाही तर नाही, पण साधा मेसेजला एक रिप्लाय सुद्धा नाही.
हो साहेब, भुट्टा देऊ का? नाही नको. का हो, कोणी येणार होतं का? जाऊ द्या, वाट बघण्यात बी वेगळीच मजा असते म्हणा. रमे, मी लई धाडस करून कटाची आमटी करते हं. लक्ष असू दे. होय. आणि काही चुकलं तर सांगशील. अगं कर तरी आधी. मंजू, एक गोष्ट लक्षात ठेव बर का, मनात कुठली शंका असेल किंवा डोक्यात भलते असेल ते विचार असतील ना तर पदार्थ बिघडतो बर का. अगं तुझं बरोबर आहे ग मावशे, पण आता रमा या घराची केअरटेकरिंग झाली ना, त्यामुळे मध्ये मध्ये तिला विचारावं लागतं. अगं फोन घे तरी, सारखा वाचतोय तो, कुणाचा असेल कामाचा असेल, घे उचल आणि बोल जरा. अगं मामी राहू देत, मी बोलीन की नंतर. उगाच त्या फोनच्या नादात पोळी करपायची बघ माझी. नाही, इथं पोळ्या करपल्या ना तरी बी चालेल, पर तिथं कुठं आग लागलीये ते बघ आधी. रमा अगं फोन घे तरी, तो वाचतोय सारखा. अगं नाही राहू देत ना. अगं शालिनी, आहेस कुठे तू? सारखी फिरतीवर असतेस. मला जरा सांग, स्वतःच्या घरी शेवटची कधी गेली होतीस ग? अरे वा वा, अभिनंदन. मग पार्टी कधी देतेस? बरं बरं, करूया. पक्षाचं काम ना हो जोरात चालू आहे. प्रतापच बघतोय सगळं. बरं, मी तुला एक काम सांगितलं होतं प्रतापसाठी मुलगी बघायला. त्याचं काय झालं? हो प्रताप ना, हो लग्नासाठी तयार आहे तो. अगं त्याला ना अगदी मॉडर्न मुलगी हवी आहे. नक्की कशी? एक मिनिट, मी त्यालाच देते, तो सांगेल त्याला कशी मुलगी हवी आहे ते. एक मिनिट हा. बोल. आई, मला जरा एक महत्वाचा कॉल करायचा आहे. तिला सांग नंतर बोलतो. सॉरी. अरे ऐकलंच ना, फोन कॉल करायचा म्हणून. आता खरंच करायचंय का लाजला देऊ जाणे? ठीक आहे, बोलू मग आपण. बाय. मंजू, मंजू पाणी घेऊन या. मंजू, छोट्या मालकाने आवाज दिला का तुला? जर पाणी हवं असेल तर देऊन ये जा. म्या मंजू नाव कुणाचं आहे? म्याच. मग जा, तुलाच बोलेले जा. रमा, तू जा की. हं, म्या पोळ्या भाजते, तू जा. अगं अगं अशी काय तू? अगं मावशी, म्या कधी पोळ्या करायला शिकणार? हं, म्या पोळ्या करते. रमा जा, पटकन पाणी देऊन ये. इतका पोळ्यांकडे लक्ष पण नव्हतं तुझं. आणि काय आता अचानक? अगं जा की लवकर, नाही तर छोटे मालक चिडतील पुन्हा. जा. बघशी ना. हा बाय. हळू हळू येते का? आणि काय करते? फाटली सगळी ती चपटी. म्हणून सांगत होती करू नको म्हणून. करत होते ना ते. छोटे मालक, पाणी आणलं. सॉरी. छोटे मालक, अहो ऐकून तरी घ्या.
मी खरंच सांगते मला नाही जमलं यायला. लय- अहो एवढं काय चिडताय तुम्ही? मला खरंच नाही जमलं सांगते तर. आणि मी येते असं म्हटलं आणि आले नाही असं तर नाही ना केलं मी. अहो तरी मी तुम्हाला सांगितलं होतं मला लई काम आहेत म्हणून. आज लई गडबड आहेत पण तुम्हीच नाही ऐकलं माझं. मंजू, मंजू, अगं काय झालंय? प्रताप इतका हाका कशाला मारतोय? मंजू. अहो रमा पाणी घेऊन गेले होते त्यांच्यासाठी, तरी का हाक मारतो त्यांना माहिती नाही. अगं मंजू, त्यांनी तुला काही काम सांगितलं आणि तू विसरलीयस, असं काही झालंय का? नाही म्हणजे आठवत नाही. मावशी तू पोळ्यांकडे बघ, मी बघतेच जाऊन. अहो काय झालंय सांगा तरी. काय झालं छोटे मालक? मंजू इथे या. अहो, इकडे या. काय झालं रमा? त्यांना काय विचारताय? तुम्हाला आवाज कोणी दिला? तुम्ही? मग बरं, तुम्हाला पाणी आणायला सांगितलं होतं ना? अहो ते बघ आणलंय. आणले की हे काय? मी पाणी कोणाला आणायला सांगितलं होतं? मला. मग का नाही आणलं तुम्ही पाणी? अहो छोटे मालक मला काय वाटलं वाटलं? काय वाटलं काय तुम्हाला? मंजू आता पाणी येळेवर आल्याशी मतलब आहे ना. मग ते कोणी पे आणू देत. मंजू, मी ज्याला काम सांगितलंय ना त्यानेच ते करायचं. इथे बाकीच्यांना माझी परवाच नाही. हा मंजू हे बघ, येळ आली ना की आपोआपच कळेल कोणाला किती परवा आहे ते. नाही पण मंजू, मी म्हणतो की वेळ येऊन द्यायचीच कशाला? म्हणे वेळ आल्या. मंजू तुला बी ठाऊक आहे ना बघ घरात किती कामं होती ते. मग मंजू तसं सांगायचं ना मला. तुमच्याकडे फोन आहे, त्यांनी फोन करता येतो, मेसेज करता येतो, येतो की नाही? वय वय. मंजू तुला मी सांगणारच होते पण तू काय ऐकूनच नाही घेतलंस, तसेच गेलीस निघून. अगो पण म्या कुठं गेले? म्या तर स्वयंपाकघरातच होते की. एक मिनिट, तुम्ही तिच्याशी का बोलताय? माझ्याशी बोला ना. मी तुम्हाला कॉल्स केले होते की मंजूनी? हा, मी तुम्हाला SMS केले होते की मंजूनी केले होते? मी तुम्हाला SMS केले, कॉल्स केले. कॉल तर दूरच, मेसेजचा एक रिप्लाय सुद्धा नाही. ह्याला काय अर्थ आहे? अहो कसं करणार, मी काय बाहेर होते वय? म्हणजे नेहमी तुम्ही फोन केले, मेसेज केले तेव्हा कोणी ना कोणी होतच माझ्या समोर. म्हणजे मामी तरी होतीच, नाही तर बाईसाहेब तर होत्याच. आणि कामाचं तर डोंगरच होतं माझ्या डोक्यावर. मग काय करायचं होतं म्या? ठीक आहे, ठीक आहे, सॉरी. पुढल्या वेळेस असं होता कामा नाही. हा? तुम्हाला नाही, स्वतःलाच सांग. प्रताप, अरे काय झालंय? अगं त्यांना किती वेळा सांगतोय लक्ष देऊन काम करत जा. लक्षच नसतं यांचं कामात, नुसता टाइमपास चाललेला असतो. रमा, तुमच्याशी बोलतोय मी. मान खाली घालू नका, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पंचायत समितीमध्ये जो बाप्पा आहे त्याच्या समोर मला स्वच्छता हवी आहे. दररोज तिथे रांगोळी काढलेली हवी आहे. का नाही आलात तुम्ही तिथे? अरे प्रताप ठीक आहे, इथेही कामं असतात. अगं पण यांना केअरटेकरची जबाबदारी दिली आहे ना, मग यांनी सगळ्यांची काळजी घ्यायला नको? आता तूच सांग, काय करू मी? तू आधी शांत हो प्रताप. अरे उगीच ओरडू नकोस तिच्यावर. दिवसभर किती कामं करत असते माहितीये तुला? रमा, इकडचं राहू दे, आधी पंचायतीत जा आणि ह्याची काय कामं आहेत ती बघ. जी बाईसाहेब. चला आता लगेच. छोटे मला तुम्ही व्हा पुढं, मी येतेच. लवकर या. प्रताप, अरे खूप कामं असतात त्यांना, असं लगेच धारेवर धरत जाऊ नकोस रे. म्हणजे रमा काय झालं ग? हा काय झालं? कुठं काय? काही नाही झालं. म्हणजे
रमा तू पाणी घेऊन गेली होतीस ना छोट्या मालकांसाठी, पण तरी का मंजूला हाक मारत होते ते? चिडल्यासारखी वाटत होती मला. अगं वाटत होते नाही मावशी, चिडलेच होते. का ग? का चिडले? अगं चिडणारच ना. आता रमा आता इथली केअरटेकरी, तर आणि तिच्यावर लई कामांची जबाबदारी असते ग. मग फक्त स्वयंपाक घरातलीच कामं करत बसली तर छोटे मनात ओरडतीलच ती. म्हणून चिडले होय. रमा जास्त ओरडल्या का ग छोटं मालक? हा प्रेमानं. हा? अगं प्रेमानं बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना. लई चिडले होते आणि म्हणले की रमाना आता फक्त कामांवर लक्षच ठेवायचं, बाकी काय बी करायचं नाही. हा असं का? रमा म्हणजे आमच्या दोघींच्या कामावर पण लक्ष ठेवणार होय तू? फारच वाट झालं तुझी इथं आता. नाही आमच्याकडनं काही राहिलं चुकलं नूर ओरडू नको बरं का मला. मामी तू बी काय बी बोलतेस बघ. हा. आणि तू माझी मामी आहेस आणि माझ्या हाती तू इथं काम करायचीस. म्हटलं तुला काही बोललं ना तर बाईसाहेब आधी माझीच खरडपट्टी काढतील बघ. बरं मामी, मी जाते, काम आहे मला. मी आज तिथूनच घरी आहे. हं? अगं आत्ता कुठं चालली? अगं मावशी केअरटेकर, केअरटेकर आहे ना. हा त्यामुळे तिला समधी काम बघावी लागणार. आणि छोटे मालक तेच म्हणत होते गणेश मंडळाचे लई काम बाकी आहे, त्यामुळे आता ते तिला सोबत नेतील आणि तिथले काम करेन. हा होय काय? जा 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 लवकर. जे काही काम असेल ना ते उरक, ते छोटे मला पुन्हा जरा रागव. हा होय येते. रमे जाऊ पाहिजे जा. होय येते हं, मामी. हा काय झालं रमा? आपलं पंचायत समितीमध्ये भेटायचं ठरलं होतं ना, मग तुम्ही इथं असं का बोलवलं मला? अहो बाहेर किती पाऊस पडतोय, तिकडे कुठे भेटता आला असतं आपल्याला. त्यात काय झालं? पाऊस आपल्याला किती लकी आहे माहितीये ना तुम्हाला. पावसामुळेच आपली एकमेकांशी ओळख झाली, पावसामुळेच आपण एकमेकांच्या जवळ आलो. हो ना? मस्त मजेत भिजत फिरलो असतो. हा फिरायचंय? अहो फिरायचं होतं तुम्हाला. मला वाटलं काहीतरी महत्वाचं काम असेल. अच्छा, म्हणजे काही महत्वाचं काम असेल तरच आपण भेटायचं का? नुसतं नाही भेटू शकत? अहो नुसतंच भेटायचं होतं ना, तर मग बरं झालं आपण इथेच भेटलो ते. का? अहो आता बघा ना, तिकडे पंचायत ऑफिसात भेटलो असतो आणि कोणी बघितलं असतं तर? नाही म्हणजे उगाच. एक मिनिट, तुम्हाला कोणी काही बोललंय का? नाही. मग आणि जर कोणी बघितलंस तर आपण मैत्रीच्या नात्याने सुद्धा भेटू शकतोच की. ते आपल्याला माहितीये छोटे मला, पण लोक जेव्हा एका मुलाला आणि मुलीला एकत्र बघतात तेव्हा ते तसा विचार करत नाहीत ना. आता आपण अजून आपल्या नात्याला काही नाव दिलं नाहीये, पण लोकांना नात्याला नावं द्यायची घाईच असते. उद्या जर का आपल्याला कोणी काही विचारलं तर आपण त्यांना काय समजवणार आहोत? आपल्या नात्याची ओळख आपण जगाला काय करून देणार आहोत? अजून किती दिवस असे लपून छपून भेटणार आहोत आपण? रमा, आपलं नातं हे आपल्या पुरतच आहे, फक्त तुम्ही आणि मी. ते समजतंय मला, बर काय? पण काय रमा, आपण का लोकांचा विचार करायचा? अहो नाही लोकांचा विचार केला तरी घरच्यांचा तर करावं लागेल ना. आपल्या घरी आपण काय सांगणार आहोत आणि घरच्यांपैकी आपल्याला कोणी काय विचारलं तर त्यांना काय समजवणार आहोत आपण? आपल्या या नात्याबद्दल मन मोकळेपणाने कसं सांगणार आहोत आपण त्यांना? हा समजा विचार डोक्यात आला ना की असं वाटतं रमा, की तुम्हाला असं वाटतंय का की मी आपल्या नात्याबद्दल कधीच कोणाला काय सांगू शकत नाही? चला मग, आज मी आपलं नातं जगासमोर आणूनच दाखवू आणि संमती मिळवूनच दाखवू.